औषधांची एक्सपायरी डेट समजून घेणे. अंडरस्टँडिंग मेडिसिन एक्सपायरी डेट्स. औषधावरील लेबल समजून घेणं का आवश्यक असतं? MFG, EXP, यूज बाय हे शब्द म्हणजे फक्त तारखा नाहीत. ही माहिती तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असते. चला, औषधांवरील लेबल वाचणं आणि समजून घेणं आपल्या सुरक्षेसाठी का आवश्यक आहे ते पाहू. सर्वप्रथम औषधांच्या लेबलवरील काही शब्दांचे अर्थ समजून घेऊ. MFG, मॅन्युफॅक्चरिंग डेट, म्हणजे औषध कधी तयार झालं ती तारीख. उदाहरणार्थ MFG जॅन 2024, म्हणजे हे औषध जानेवारी 2024 मध्ये तयार झालेलं आहे. EXP, एक्सपायरी डेट किंवा समाप्ती तिथी, म्हणजे हे औषध कधीपर्यंत वापरलं जाऊ शकतं त्याची तारीख. या तारखेनंतर औषध वापरल्यास त्याचा योग्य परिणाम होत नाही आणि असं औषध हानिकारक ठरू शकतं, जशी काही अँटीबायोटिक्स. उदाहरणार्थ EXP डिसेंबर 2025, म्हणजे डिसेंबर 2025 नंतर हे औषध घेऊ नये. साधारणपणे तारीख अशा प्रकारे लिहिली जाते: 10/5/2025, दिवस, त्यानंतर महिना आणि मग वर्ष. पण अनेक वेळा औषधांवर फक्त महिना आणि वर्ष लिहिलं जातं. मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट लिहिण्याचे 2-3 वेगवेगळे प्रकार आपण पाहू. पहिला प्रकार, स्लॅश या चिन्हाच्या डाव्या बाजूला लिहिलेला आकडा म्हणजे महिना आणि उजव्या बाजूला लिहिलेला आकडा म्हणजे वर्ष. उदाहरणार्थ 06/2025. इथे 06 म्हणजे वर्षाचा 6वा महिना, जून. त्यामुळे त्याची एक्सपायरी डेट आहे जून 2025. दुसरा प्रकार, इथे 03 म्हणजे वर्षाचा 3रा महिना, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. परंतु इथे वर्ष लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. 2023 लिहिण्याऐवजी फक्त 23 लिहिले आहे, म्हणजे याची एक्सपायरी डेट आहे मार्च 2023. कधी कधी महिन्यांचं नाव अंकाऐवजी अक्षरांमध्ये लिहिलेलं असतं, जसं इथे Jan/2022, म्हणजे जानेवारी 2022. आता हे वाचा आणि सांगा की हे औषध कधी तयार झालेलं आहे आणि ते कधीपर्यंत वापरणं सुरक्षित आहे. कोणतंही औषध घेण्यापूर्वी किंवा मलम लावण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट नीट वाचा. औषधांच्या पाकिटावर ज्या ठिकाणी एक्सपायरी डेट लिहिलेली असते तो भाग कधीही फाडू किंवा कापू नका. चला, आता औषधांच्या लेबलवरील इतर काही गोष्टी समजून घेऊ. योग्य प्रमाण आणि वेळ. औषध किती प्रमाणात, किती वेळा आणि केव्हा घ्यायचं आहे याची माहिती लेबलवर लिहिलेली असते. औषधाच्या चुकीच्या प्रमाणामुळे योग्य उपचार होण्याऐवजी काहीतरी त्रास होऊ शकतो. घटक द्रव्य किंवा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स. काही औषधांमधील घटक द्रव्य अगदी सारखी असतात. उदाहरणार्थ पॅरासिटामॉल अनेक औषधांमध्ये असतं. ते 2 वेळा घेतल्यास यकृताला म्हणजेच लिव्हरला हानी पोहोचू शकते. साईड इफेक्ट्स किंवा विपरीत परिणाम आणि धोक्याची सूचना. काही औषधांमुळे झोप येते. अशी औषधं घेतल्यानंतर गाडी चालवणं धोकादायक ठरू शकतं. काही लोकांना ॲलर्जी होऊ शकते. हे सुद्धा औषधांच्या लेबलवर लिहिलेलं असतं. औषध साठवण्याची माहिती. काही औषधं फ्रीजमध्ये तर काही औषधं कोरड्या जागी ठेवावी लागतात. चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास त्यांचा योग्य परिणाम होत नाही. फॉर एक्सटर्नल यूज ओनली, म्हणजे हे औषध फक्त शरीराच्या बाह्य भागावर उपचार करण्यासाठी आहे. असं औषध सेवन करणं धोकादायक ठरू शकतं. अशी धोक्याची सूचना अनेक मलमांच्या पॅकेटवर लिहिलेली असते. मुलं आणि प्रौढ व्यक्तींची औषधं वेगवेगळी असतात. लहान मुलांना प्रौढांची औषधं देऊ नयेत.
औषधाच्या लेबलवर हे स्पष्टपणे लिहिलेलं असतं. गरोदर असताना म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये आणि दारूबरोबर औषध घेण्याच्या बाबतीत सूचना. गरोदरपणात काही औषधं घेणं सुरक्षित नसतं. तसंच काही औषधं दारूबरोबर घेणं घातक ठरू शकतं आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हल्ली बाजारात नकली औषधं सुद्धा मिळतात. तुम्हाला जर औषधांच्या नावात काही बदल वाटला, औषधांचं पॅकिंग फाटलं असेल किंवा सील तुटलं असेल, त्यावरील लेबल विचित्र वाटलं, तर अशी औषधं खरेदी करू नका. तुम्ही यापूर्वीही ते औषध घेतलं असेल तर त्याचा रंग, आकार, किंमत आणि त्यातील घटक तपासून पहा. खऱ्या औषधांवर कंपनीचं नाव, पत्ता आणि बॅच नंबर स्पष्ट दिसत असेल असा लिहिलेला असतो. नेहमी विश्वासार्ह मेडिकलमधूनच औषधं विकत घ्या. एकदा उघडल्यानंतर काही औषधं लवकर खराब होतात. सिरप किंवा ड्रॉप्स सारखी औषधं योग्य जागी आणि सुरक्षित ठिकाणी ठेवा. घरात उपलब्ध औषधं एक्सपायरी डेट तपासून मगच वापरा. वापरण्यासाठी सुरक्षित औषधच औषधांच्या बॉक्समध्ये ठेवा. आता तुमच्यासाठी एक काम. घरात असलेल्या सर्व औषधांचं लेबल नीट वाचा. टॅबलेट, सिरप, ड्रॉप्स किंवा मलम, त्यांची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट पहा. त्यातील फक्त वापरण्यासाठी सुरक्षित औषधच औषधांच्या बॉक्समध्ये ठेवा. एक लहानसं सावध पाऊल तुम्हाला मोठ्या अडचणीपासून वाचवू शकतं. निरोगी राहा, सावधान राहा.